राम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सचिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा किरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय समेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी आता विना वागविलासनी जय चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मजर दई सद्गुरु जेने तारलो हा संसार पुरो म्हणून विशेषात धरू वेकावरी डोळ्या जायचे अंजन बेटे तेवळी दृष्टीशी फाटाफुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोच्चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करून आता. तर आपला कालचा पाठ आणि कालच्या पाठामध्ये शेवटचा एक पॉइंट होता तो फार लवकर झाला, कारण सुरुवात केली आणि टाइम संपत आला, त्याच्यामुळं तो लवकर घेण्यात आला होता. त्याच्यामुळं तोच पॉइंट आता मी परत घेतोय. तर शिष्यानं असा प्रश्न केलेला आहे. त्या शिष्याच्या प्रश्नाच्या वरी विषय आणि अंतःकरणाची वृत्ती यांची एक देशस्थित्व होणे हे प्रत्यक्ष ज्ञानाचे लक्षण आहे. अर्थात या नियमाप्रमाणे ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास कोणतीच हरकत नाही. ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी कोणतीच हरकत नाही, कारण विषय आणि अंतःकरणाची वृत्ती यांचे एक देशस्थित्व हे प्रत्यक्ष ज्ञानाचे लक्षण आहे. विषय आणि अंतःकरणाची वृत्ती एक झाली की त्यालाच प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक होणं ह्यालाच काय म्हणायचं? ज्ञान. म्हणजे नुसत्या इंद्रिय संबंधानेच ज्ञान होतं त्याला ते तर ज्ञान आहेच, पण ते कोणतं ज्ञान आहे? आणि हे प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा अंतःकरणाची वृत्ती आणि विषय परमात्मा. तर अशा पद्धतीनं ज्ञान होण्यास काही हरकत नाही. तर अशा प्रकारचा पॉइंट आहे. तर शिष्यानं असा प्रश्न केलेला आहे. शिष्यानं असा प्रश्न केलाय की महाराज, सुखादुखाच्या ज्ञानाप्रमाणे सुखादुखाचं ज्ञान इंद्रिया संबंधा वाचून होतं. त्याला इंद्रियाची जरुरी नाही, कारण ते अंतःकरणाला कळतं सुख दुःख. मग अगोदर शिष्याचा प्रश्न समजून घ्या. शिष्याचा प्रश्न नाही कळाला की पुढं काहीच कळत नाही. सुखादुखाच्या ज्ञानाप्रमाणे इंद्रिय संबंध वाचून ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होते असं जर म्हणलं, शिष्य म्हणतो, कारण आपल्याला सुखादुखाचं ज्ञानच कसं होतंय ते माहित नाही. सुखादुखाचं ज्ञान हे प्रमाणामध्ये बसत नाही, आणि प्रमाणात न बसल्यामुळं ते अप्रमा आहे, आणि ते ज्ञान साक्षीचं आहे. अविद्यावृत्तीद्वारा ते ज्ञान प्रकाशित होतं. सुखादुखाच्या ज्ञानाला प्रमाज्ञानाची म्हणजे प्रमाणाची गरज नाही. सुखादुखाचं ज्ञान हे त्याला प्रमाणाची गरज नाही, ते अप्रमा आहे, म्हणून ते साक्षीभाष्य आहे. मग इथं शिष्य म्हणतोय तसं जर म्हणावा तर मग ब्रह्मज्ञान सुद्धा अप्रमा साक्षीभाष्य होईल, अशी मला शंका येते म्हणतो. तर त्या शंकेचं मला उत्तर तुम्ही जरा समजून सांगा. तर शंका ध्यानात घ्या चांगली. शंका जर ध्यानात नाही आली तर हा पॉइंट कळत नाही, आणि मग ब्रह्मज्ञान कसं होतंय ते कळायचं नाही. त्याच्यामुळं शिष्याची शंका समजून घ्या की सुखादुखाच्या ज्ञानाप्रमाणे जर साक्षीभाष्य ज्ञान म्हणावं तर मग प्रत्यक्ष ज्ञान ब्रह्माचं कसं होईल? कारण सुखादुखाचं ज्ञान हे अपर्मा आहे आणि साक्षीभाष्य आहे. मग आता हे अपर्मा आणि साक्षीभाष्य, मग शिष्य म्हणतोय तसंच होईन हे ब्रह्मज्ञान सुद्धा अपर्मा आणि साक्षीभाष्य. तर मला याच्याबद्दल शंका येते, तर मला ते समजून सांगा म्हणतो. म्हणून श्री गुरु म्हणतात, प्रथम ज्ञानाची भिन्न भिन्न नावे. प्रथम ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी असतात ते सांगतो. आता आपल्याला ज्ञान
वेगवेगळं ज्ञान कसं होतंय, तर हे पॉइंट समजून सांगण्यासाठी हे सांगायलेत. आपल्याला वाटत असतं हे जरा काही अवघडच सांगतात, आहे की नाही? तर आपल्याला हे ज्ञान कसं होतंय ते आपल्याला सांगतात. मग आता हे कोणते-कोणते ज्ञान आहेत म्हणले? जगातले सर्व ज्ञानाचा जो व्यवहार होतो, ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणात नित्य स्फुरद्रूप आहे. म्हणजे साक्षीचं ज्ञान आपल्या शरीरामध्ये असतंच आणि बाहेर सुद्धा साक्षीचंच ज्ञान आहे. ही सगळी ज्ञानं साक्षीचीच आहेत. साक्षीचीच ज्ञान आहेत, पण फरक कसा असतो ते ध्यानात घ्या. जीवांना मात्र हे ज्ञान अंतःकरणाचे आहेसे वाटते, पण तो भ्रम आहे. अंतःकरणाच्या वरतीनं फक्त अज्ञानाचं आवरण दूर करता येतं. आपण हे पाठीमागं पाहिलं. ज्ञान परमात्याला तरी होतं, नाहीतर साक्षीला तरी होतं. आता परमात्मा, जीव आणि साक्षी याच्यामध्ये त्रिपुटी असते आणि त्रिपुटीचं ज्ञान आहे जीवाचं. जीवाला त्रिपुटीचं ज्ञान म्हणजे बाहेरलं घटापटादिकाचं ज्ञान कसं होतं आणि साक्षीला ज्ञान कसं होतं? तर हे आपल्याला ध्यानात घ्यायचंय. समजून घ्या. तर जीवांना मात्र हे ज्ञान अंतःकरणाचे असे वाटते, पण तो भ्रम आहे. त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जेवढी ज्ञाने होतात, त्यापैकी काहींना इंद्रियाचे साह्य नसते. याचे अवयत ज्ञानाला अनुभवाच्या सोयीकरता परमा आणि अपरमा असे 2 मुख्य भेद शास्त्रकारांनी केलेले आहेत. आता नेमकं परमाज्ञान कशाला म्हणायचं आणि अप्रमाज्ञान कशाला म्हणायचं? तर हे चांगलं ध्यानात घ्या. प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणापासून पाठीमागे झालेले आपले 6 प्रमाण. प्रमाणापासून होणारं ज्ञान त्याला प्रमाज्ञान असं म्हणतात. प्रमाज्ञान हे जीवाला होत असतं. प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान म्हणजे हे साक्षीचं असतं. अप्रमाज्ञान साक्षीभाष्य असतं. हे पॉइंट चांगले ध्यानात घ्या, विसरू नका. आणि ज्ञान आपल्याला साक्षीला करून घ्यायचंय का जीवाला करून घ्यायचंय? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान हे जीवाला करून घ्यायचंय, जीवानं समजून घ्यायचंय, जीवानं कळून घ्यायचंय. हे साक्षीला ज्ञानाची गरज नाही, साक्षी ज्ञानरूप आहे. तुम्हाला चांगला पॉइंट कळावा, या पॉइंटमुळं तुम्हाला ब्रह्मज्ञान कसं होतंय ते समजतंय, म्हणून तुम्हाला हे पॉइंट विशेष रूपानं सांगत आहे. तर परमाज्ञान म्हणजे परमानापासून होणारं ज्ञान आणि हे जीवाला म्हणजे जीव त्याला प्रमाता, त्याला द्रष्टा असं म्हणतात. आणि हे मग तुम्हाला जीवाची व्याख्या माहिती आहे. जीव कशाला म्हणतात ते? जीव म्हणल्याबरोबर किंवा मी म्हणलं तर त्यामध्ये कुटस्थ येतो. त्यामध्ये अंतःकरण येतं, त्यामध्ये आभास येतो. ज्यावेळेस हे तिघांचं एकत्रीकरण असतं, तेव्हा जीव होत असतो. मग हे जीवानं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान समजून घ्यायचं आहे. वरतीला ज्ञान करून घ्यायची गरज नाही. वरती आता तुम्ही बघा, ध्यानात घ्या, वरतीला ज्ञान होत नाही. मग तुम्ही म्हणता ना वरतीला ज्ञान होत नाही, तुम्ही तर म्हणतात की वरतीनच ज्ञान करून घ्या. तर वरतीला ज्ञान होत नाही. वरतीचं एकच काम आहे अज्ञानाचं आवरण दूर करणे. अज्ञानाचं आवरण दूर करायचं काम वरतीचं. मग असणारं ज्ञान कोणाला होतंय, तर ते साक्षीलाच होतंय. आपल्या ह्याला आभासाला होतंय, आभासाला. ध्यानात घ्या. ज्ञान आभासाला होतंय. अंतःकरणाची वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण दूर करायचं काम करते आणि ज्ञान आभासाला होतंय. तर त्या आभासानं कळून घ्यायचंय की माझं अधिष्ठान, आता त्याचं अधिष्ठान आत्मस्वरूप आहे म्हणजे साक्षी आहे. आणि साक्षी ब्रह्मरूप असतो हा वेदांताचा सिद्धांत आहे. तर चांगलं डोक्यात घ्या. प्रमा म्हणजे प्रमाणापासून होणारं ज्ञान आणि अप्रमा म्हणजे प्रमाणापासून न झालेलं ज्ञान. आता याच्या पाठीमागे म्हणले प्रमाणाची सही घेऊन जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमाज्ञान असे म्हणावे. त्याच्यामध्ये शब्द प्रमाणाचे 2 प्रकार आहेत. लौकिक शब्द आणि वैदिक शब्द.
लौकिक शब्द आणि वैदिक शब्द असे दोन प्रकार आहेत म्हणले. शब्द प्रमाणाचे आणि त्या शब्द प्रमाणापासून वेद वेद म्हणजे शब्द, वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे विद म्हणजे जाणणे. तर हे सर्वांमध्ये श्रेष्ठ प्रमाण आहे शब्द प्रमाण. कारण शब्द बहुसाल उपकाराच्या राशी. त्या शब्दानंच आपल्याला महावाक्याचा बोध होतो. शब्दानंच आपल्याला ज्ञान होतं. त्याप्रमाणे वेद प्रमाणापासून उत्पन्न झालेले जे प्रमाण आहे ते प्रमाणापेक्षा सर्व प्रमाणापेक्षा प्रबल प्रमाण असल्यामुळे त्यापासून झालेले प्रमाण सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. मग बाकीचे जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ प्रमाण सांगितलं, कारण याच प्रमाणापासून आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होतं. तर वेद प्रमाण वाचून प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणाच्या सहाय्याने जी प्रमाणाने उत्पन्न होतात ती सर्व दुर्बल आहेत. याचे कारण वेदवाक्य अपौरुषेय आहे. आता बाकीचे दुर्बल आहेत आणि हेच श्रेष्ठ कशामुळे म्हणले, तर साधू संतांनी पाठीमाग ऋषी मुनी जपी तपी साधू संतांनी हे आपल्याला अनुभवयुक्त करून घेतलेला आहे. त्याने अनुभव घेतलेला आहे. अपरोषयुक्त म्हणजे अनुभवयुक्त. म्हणून भ्रम प्रमाद आदी पुरुष बुद्धीचे दोष त्यामध्ये नाहीत. म्हणजे त्यांच्या अनुभवानं त्यांनी खात्रीशीर अगोदर अनुभव घेतला आणि आपल्याला सांगितलं याप्रमाणे प्रमाणाची रीत आहे. आता प्रमाणापासून न झालेले जे अप्रमाण्यान त्याचे भेद सांगतो म्हणले. प्रमाणापासून न झालेले पण अपरमामध्ये दोन प्रकार आहेत. यथार्थ अपरमा आणि अयथार्थ अपरमा. तर यथार्थ अप्रमामध्ये सुखादुःखाचं ज्ञान येतं. यथार्थ अप्रमामध्ये सुखादुःखाचं ज्ञान येतं. सुखादुःखाचं ज्ञान हे प्रमाणापासून झालेलं नसतं. म्हणून साक्षी भाष्य आहे आणि साक्षी हा अविद्यावर्तीकडून प्रकाशित करतो. यथार्थ अप्रमा आपलं हे ज्ञान आहे. त्याला सुखादुःखाचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान, समृद्धी, भ्रांती ज्ञान ही ज्ञान यथार्थ अप्रमेमध्ये येतात. तर यथार्थ अप्रमा ज्ञान कळालं का कसं असतं ते? तर ते प्रमाणापासून होत नाही, साक्षी भाष्य असतं आणि साक्षी अविद्यावर्तीद्वारा प्रकाशित करतो. याला म्हणतात यथार्थ अप्रमा. आणि अयथार्थ अप्रमामध्ये स्वप्न आणि रज्जू सर्प येतं. त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये ते बाधित ठरतं, त्याला अयथार्थ असं म्हणतात. पण ते सुद्धा कसं आहे? साक्षी भाष्यच आहे आणि तेही अविद्यावर्तीकडूनच प्रकाशित केल्या जातं. साक्षीला काही साक्षी निर्गुण निराकार आहे, त्याला जाणणे नाही, त्याला काही जाणायची जरुरी नाही. परंतु ही ज्ञान प्रकाशित कशी होतात त्याच्यासाठी यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमामध्ये सुखादुःखाचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान, समृद्धी, भ्रांती ज्ञान ही अशी ज्ञान आहेत. आणि अयथार्थ अप्रमामध्ये स्वप्न आणि रज्जू सर्प अशा प्रकारची ज्ञान आहेत. तर ही चांगली समजून घ्या, म्हणजे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान व्हायला सोपं होतंय. मग अशा प्रकारची ही दोन ज्ञान आहेत. तर जे ज्ञान बाधित म्हणजे मिथ्या ठरत नाही त्या ज्ञानाला यथार्थ अप्रमा असे म्हणतात. तर व्यवहारामध्ये बाधित ठरत नाही. कोणचं ज्ञान? यथार्थ अप्रमाचं ज्ञान व्यवहारात. तुम्ही सांगा, आपल्याला एवढं जरी ज्ञान झालं भगवंताबद्दल तरी आपल्याला सुख-दुःख होतात की नाही? सुख-दुःख झालेले आपल्याला कळतात की नाही? म्हणून म्हणले हे व्यवहारीत बाधित ठरत नाही हे ज्ञान यथार्थ अप्रमामधलं. यथार्थ आहे म्हणजे खरंय, ऍक्च्युअली खरंय. आणि पण प्रमाणापासून झालं नाही म्हणून अप्रमा. यथार्थ अप्रमा आहे. यथार्थ अप्रमा हे व्यवहारात बाधित ठरत नाही. आणि अयथार्थ अप्रमाचं ज्ञान व्यवहारात बाधित ठरतं, म्हणजे रज्जू सर्प. सर्प बाधित ठरला की नाही? का सर्प असतो का दोरीवर? दोरीवर दिसतो त्यावेळेसही सर्प नसतो, दोरीच्या अगोदर बी सर्प नसतो आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर तर नसतोच नसतो. तर तसं ध्यानात घ्या, अयथार्थ म्हणजे ते खरंही नाही
आणि परमानापासूनही झालेलं नाही, म्हणून अयथार्थ अपरमा त्याच्यामध्ये ते ज्ञान बसतं. पण आता आपलं ब्रह्मज्ञान आणि जगत कसं आहे, प्रत्यक्ष आहे. जगत आम्हाला प्रत्यक्ष दिसतंय, तसं ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. आणि इंद्रिय संबंध वाचूनच ज्ञान होतं असं नाही. तर अंतःकरण आणि तो विषय एक झालं, अशा पद्धतीने ब्रह्मज्ञान होतंय. अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक झाला की ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष. मग अंतःकरणाच्या वृत्तीनं जर अज्ञान काढून टाकलं तर दुसरं काय शिल्लक राहील? मग आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान शिल्लक राहतं की नाही? आता तुम्हाला पाठीमागं आपला दृष्टांत झालेला आहे. कोठंब्याखाली एक दिवा ठेवलेला आहे अंधारामध्ये. अंधारामध्येच 2 कोठंब्या आहेत. एका कोठंब्याखाली एका कोठंब्याखाली जड वस्तू ठेवलेली आहे. ती जड वस्तू जर पाहायची असेल तर त्या जड वस्तूला पाहण्यासाठी एका मनुष्यानं काठी घेऊन गेला. काठीनं कोटंब फोडलं आणि मग हातातील दिव्याच्या प्रकाशानं तिथं काय वस्तू आहे ती पाहिली. याला त्रिपुटीचं ज्ञान असं म्हणतात. याला परमात्याचं ज्ञान असं म्हणतात. आणि दुसऱ्या कोटंब्याखाली दिवा ठेवलेला होता, दिवा. आता तो दिवा प्रकाशमान असतो की नाही? मग त्या मनुष्यानं काठीनं ते कोटंब फोडलं. जरी काठीनं कोटंब फोडलं तरी दिवा पाहायला दिव्याची गरज नाही. दिवा पाहायला दिव्याची गरज नाही. त्या कोटंब्याखाली जे ठेवलेला दिवा आहे तो प्रकाशित आहे. तसं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान जर व्हायचं असेल तर अज्ञानाचं आवरण जर दूर केलं तर तिथे साक्षी तुमचा आत्मा ब्रह्म तुमचं स्वयंभू आहे. ते प्रकाशमान आहे. आता प्रकाशमान म्हणजे सच्चिदानंद. मग ते स्वयंभू असल्या कारणानं तिथं दुसऱ्या दिव्याची जरुरी नाही. वरतीनं फक्त अज्ञान घालवायचं आणि मग ते अज्ञान घालवल्याच्या नंतर तिथं स्वयंभू जसा की त्या त्या कोटंब्याखाली दिवा प्रकाशित असतो, त्याला दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तसं ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान होण्यासाठी आभासाची सुद्धा गरज लागत नाही पुन्हा. कारण तुमचा आत्मा स्वयंभू आहे, प्रकाशित आहे, सच्चित आनंद आहे आणि तोच असणारा तिथं असल्यामुळं तुमच्या अंतःकरणाच्या वरतीनं अज्ञानाचं आवरण दूर केलं की त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तर तेच परब्रह्म स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणलं आपल्याला अशी ही ज्ञान होतात. ह्यासाठी ही ज्ञानाची तुम्हाला एवढे प्रकार सांगितले त्यांनी. आता पुढं म्हणले 2 प्रकार सांगायले. ते कशामुळे सांगायले तर निर्दोष अंतःकरणवर्तीच्या ज्ञानाला अंतःकरणाचे ज्ञान असे म्हणतात आणि अविद्या दोषयुक्त अंतःकरणवर्तीच्या ज्ञानाला अविद्यावर्तीचे ज्ञान असे म्हणतात. म्हणजे अंतःकरणाचं ज्ञान का म्हणायचं आणि अविद्यावरती दोषयुक्त अंतःकरणवर्तीचं त्याला 2 नावं का ठेवले? तर हे निर्दोष अंतःकरणवर्तीच्या ज्ञानाला अंतःकरणाचे ज्ञान, कारण साक्षी अविद्यावर्तीद्वारा असणारे जी काही ज्ञान प्रकाशित होतात म्हणजे सुखदुःखाचं ज्ञान सांगितलेलं आहे त्यांनी. तिथं अविद्येची वृत्ती असल्याशिवाय साक्षी प्रकाशित करीत नाही. म्हणून त्यांनी अविद्यावर्तीद्वारा प्रकाशित करतं ते सुख दुःख व्यवहारामध्ये बाधित ठरत नाही, म्हणून यथार्थ अप्रेमेमध्ये टाकलेलं आहे. मग ते ध्यानात घ्या. असे 2 त्यांनी प्रमाण्य आणि अप्रमाण्य दाखविण्याकरता हे 2 प्रकार सांगितले त्यांनी. अंतःकरणवर्तीचे ज्ञान आणि अविद्येवर्तीचे ज्ञान असे 2 शब्द घातलेले आहेत. मग हे तुम्हाला आलं का ध्यानात? तर मग आता हे पॉइंट मी तुमचा पुढे आलोय. समजा जेव्हा इंद्रियाच्या द्वारावरती बाहेर जाऊन बाहेरच्या विषयाचे ज्ञान करून घेते तेव्हा त्या ज्ञानाला साक्षी भाषा असे न म्हणता परमात्याचे ज्ञान असे म्हणावे. आपल्या इंद्रियाच्या द्वारे वरती बाहेर जाऊन त्या बाहेरल्या पदार्थाच्या म्हणजे विषयाचे ज्ञान करून घेते तेव्हा त्या ज्ञानाला साक्षी भाष्य असे
न म्हणता परमात्म्याचे ज्ञान म्हणजे हे जीवाला होणारं ज्ञान आहे, म्हणजेच आभासाला. आपल्या डोळ्याच्या वरतीद्वारे प्रमाण चैतन्य, त्याद्वारे त्या प्रमेय चैतन्यापर्यंत म्हणजे ज्ञेय, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, त्या अशा पद्धतीनं ते बाहेरल्या घटपटाधिकेचं जे ज्ञान होतं, ते जीवाचं ज्ञान आहे. म्हणजे द्रष्टा, जीव, आभास यांचं ज्ञान आहे ते. आणि तिथं संशय नसतो मग बाहेरच्या ठिकाणी. तर परमात्म्याचे ज्ञान असे म्हणावे, कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साहाय्याने झालेले असते. प्रमाणाच्या साहाय्याने झालेलं ज्ञान आहे ते आभासाचं ज्ञान आहे. आता आपल्याला पुढं म्हणले, कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साहाय्याने झालेले असते. सुखादुःखाच्या ज्ञानाला बाह्य इंद्रिय देखाची सहाय्यता नसून शरीराच्या आतच वरती सुखादुःखाकार होते. त्या वर्तीतील जो प्रकाशमान म्हणजे ज्ञानस्वरूप साक्षी, तो त्या सुखादुःखाचे प्रकाशन करतो. म्हणून सुखदुःखे ही साक्षीभाष्य आहेत. तर सुख-दुःख हे ज्ञान व्यवहारामध्ये बाधित ठरत नाही, पण ते ज्ञान साक्षीभाष्य आहे, पण ते परमानापासून झालेलं नाही. म्हणून तुम्हाला यथार्थ प्रेमामध्ये त्या ज्ञानाला टाकलेलं आहे, साक्षीभाष्य ज्ञानाला. मग म्हणले, आता बाहेरच्या घटाधिकाशी अंतःकरणावरचा संबंध नेत्रादी इंद्रियाद्वारा होतो, म्हणून घटादिविषयी साक्षीभाष्य नाहीत. म्हणून निर्दोष अंतःकरणावरतीचं ज्ञान आहे ते, बाहेरलं जे ज्ञान आहे ते. आणि साक्षीभाष्य आहे ते अविद्या दोषयुक्त आहे. तर ब्रह्मज्ञानाच्या वेळी ते म्हणले, ब्रह्मज्ञानाच्या वेळी अहम ब्रह्मास्मी ही वरती बाहेर न जाता अंतरीच ब्रह्माशी संबंध पावते. ब्रह्मज्ञानाच्या वेळी आपली वरती बाहेर न जाता मग आम्हाला जे अनुग्रह दिलेला आहे की नाही, मग हे नामचिंतन दिलेलं आहे की नाही, तर नामचिंतनानं वरती बाहेर पळू नये म्हणून तर तुम्हाला ते चिंतन सांगितलेलं आहे. डोळे झाकून घ्या, नामाचं चिंतन करा, श्वास घ्या, असं जे सांगितलं जातं, ती वरती तुमची बाहेर फिरत होती, त्या वरतीला अंतर्मुख करायचं काम नामचिंतन करतं. तुमची वरती अंतर्मुख व्हावी म्हणजे त्या स्वरूपाकडे लागावी. आत्मा आत आहे, ब्रह्म बाहेर आहे, तर मग आपल्याला आत्म्याचं चिंतन करायला सांगितलं. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवान, अखंडित सेवा करा त्याची. त्या परमात्म्याची जर सेवा करायची असेल तर नामचिंतन सांगितलं की नाही. मग नामानं तुमची वृत्ती काय होती, अंतर्मुख होते. आणि वृत्ती अंतर्मुख झाली की मग असणार आत्म्याच्या जवळ राहायची आपल्याला सवय लागते. आणि मग असणार साधकांना असं वाटतं की आहा, काय आनंद आहे महाराज, काय आनंद आहे. आता देवापाशी आनंद नाही तर कोणापाशी आनंद आहे. आतमध्ये आनंद असतो, बाहेर आनंद नाही. माणूस जर बाहेर फिरायला गेला तर बाहेर सगळं दुःखच आहे, परेशानीच आहे. आणि ज्या वेळेस घरी येतो का त्यावेळेस म्हणतो, हा बरं वाटायला, जरा आराम वाटतंय, चांगलं वाटतंय, आहे की नाही घरी आल्याच्या नंतर. तसं वरती बाहेर जोपर्यंत फिरती तोपर्यंत आपलं जन्म मरण चुकत नाही. मायबापा ध्यानात घ्या. म्हणजे याला एकतर आपण जग सत्यत्व केलेलं असतं. वरती बाहेर फिरते तोपर्यंत दुःखच असतं. त्या वरतीला माघारी फिरवावं लागतं. म्हणजेच नामचिंतनामध्ये वृत्ती परत फिरते आणि मग ते आत्मसुख आपल्याला मिळायला लागतं. आणि मग ब्रह्मज्ञानाच्या वेळी अहम ब्रह्मास्मी जी वृत्ती असते, अहम ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी जी ही वृत्ती आहे ती बाहेर न जाता अंतरीच ब्रह्माशी संबंध पावते. अहम ब्रह्मास्मी म्हणजे अगोदर वाटत होतं की मला ते माहित नाही, मूल अज्ञान. मला ते माहित नाही, मला जाणता येत नाही, माझ्या पाहण्यात येत नाही. असदावरणाने आभानावरण हे दोन होते की नाही, असदावरण आणि आभानावरण. तर मग त्याप्रमाणे ही वरती बाहेर न जाता आतल्या आतच ब्रह्माशी संबंध पावते. म्हणजे तिथं ती वृत्ती आहे, ती त्या वृत्तीला अज्ञान राहिलेलं नाही. म्हणून तीही वृत्ती सोडून देऊन म्हणजे ज्ञानाचा अहंकार सोडून देऊन मी
अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती सुद्धा सोडून देऊन सामान्य स्वरूपामध्ये यावं लागतं. म्हणजे पांढरी घार आणि काळी घार माहितीये का तुम्हाला? पांढरी घार आणि काळी घार. आता काळे म्हणजे अज्ञान घालवायचं आणि ज्ञान म्हणजे पांढरी गार आहे ते सुद्धा घालवावं लागतं. येतंय का ध्यानात? तर मग आपण त्याच्यामुळं अज्ञान घालवायचं आणि पुन्हा ज्ञान सुद्धा घालून आपण सामान्य स्वरूपामध्ये राहायचं. अशी त्याची रीत आहे. तर म्हणून म्हणले अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती बाहेर जाता अंतरित ब्रह्माशी संबंध पावते. म्हणून सुखदुःखाचे ज्ञान जसे प्रत्यक्ष आहे तसे ब्रह्मज्ञानही प्रत्यक्ष आहे. कारण प्रत्यक्ष या शब्दाची व्याख्या अशी आहे की अंतःकरणाची वृत्ती आणि विषय एक होणे हे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून म्हणले ब्रह्मज्ञान आणि जग दोन्ही प्रत्यक्ष आहे. त्यापैकी जग मिथ्यात्व, जगाला मिथ्यात्व आहे आणि ब्रह्माला सत्यत्व आहे. आता ब्रह्म सत्य कसं आहे? सच्चित आनंद आहे म्हणून ते किंवा तिन्ही कालामध्ये तिन्ही अवस्थेमध्ये असतं म्हणून सत आहे. आता हे दिसणारं जे जगत आहे ते एका अवस्थेत असतं आणि दुसऱ्या अवस्थेत नसतं. स्वप्नामध्ये नाही आणि सुसुप्तीमध्ये नाही. मग हे दिसणारं जे जगत आहे, आता ही जागृती आहे ती स्वप्नात बी नाही आणि सुसुप्तीत बी नाही. स्वप्न जागृतीत नाही आणि सुसुप्तीत बी नाही. सुसुप्ती जागृतीत नाही आणि स्वप्नात नाही. मग असणारं पण ही तुमची अवस्था कोणची येवो त्यामध्ये आत्मा आहे, चैतन्य आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. आपल्याला जन्म मरण नाही. ध्यानात घ्या, आपण दुसऱ्याच्या गोष्टीलाच माझं माझं म्हणायला लागलो आपण. म्हणून तुम्हाला पंचीकरणामध्ये झालेला विषय आहे देह दृश्य आहे. देह दृश्य असल्या कारणानं देह मी नाही. हे तुम्हाला खात्रीशीर कळायला पाहिजे. आता हे तुम्हाला सांगितलं पाठीमागल्या पाठामध्ये की सगळं दृश्य दिसायला लागलं. दृश्य म्हणजे आपण आहेत का? दृश्य म्हणजे आपण नाही, तसं मग देह दृश्य नाही का? तसा देह सुद्धा दृश्य आहे. म्हणून देह मी नाही. देह माझा का नाही? तर पंचमहाभूताचा आहे म्हणून. मग देह मी नाही आणि देह माझा नाही म्हणजे पंचमहाभूताचा आहे. जर अशा पद्धतीनं मी आणि माझं जर आपण घालवलं तर शिल्लक राहतं फक्त चैतन्य आणि ते सामान्य चैतन्यामध्ये स्थित व्हावं लागतं. आता आपल्या अंतःकरणाच्या वरतीला स्वतः बी खरं वाटतंय, आपले दुसरे बी खरे वाटतेत, नातेवाईक बी खरे वाटतेत, आपलं घरदार खरं वाटतं, जग बी खरं वाटतं आणि त्याच्यामुळं जोपर्यंत सत्यत्व तुम्ही देणार आहेत हे जगताला, तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणून ध्यानात घ्या, सुखादुःखाच्या ज्ञानाप्रमाणे ब्रह्मज्ञान हे आंतरप्रत्यक्ष आहे. पण सुखादुःखाचे ज्ञान हे प्रमाणापासून न झाल्यामुळे अपरमा आहे आणि ब्रह्मज्ञान हे अपौरुषेय निर्दुष्ट अशा प्रबल वेद प्रमाणापासून झाल्यामुळे ते प्रमा आहे. तर ब्रह्मज्ञान कसं प्रमा आहे किंवा कसं प्रमाणापासून होतंय ते ध्यानात घ्या. ब्रह्मज्ञान हे प्रमाज्ञान आहे. म्हणजे वेद शब्द वेद शब्द याच्यापासून आपल्याला हे ज्ञान होतं. मग आपल्याला श्री गुरूंनी शब्दांनी सांगितले की नाही? मग ते शब्द प्रमाणापासून होतं म्हणून ते प्रमाज्ञान आहे. तर त्यांनी सांगितलं की अनुमानाचं ज्ञान कसं असतं? आता आपल्याला धूर जर दिसला, धूर दिसतो की नाही आपल्याला? आपल्याला धूर दिसतो, पण असणारं आपल्या म्हणजे अंतःकरणामध्ये आतल्या आत, की तिथं अग्नी असला पाहिजे. म्हणजे अग्नीचं स्वरूप आतल्या आत प्रगट होतं आणि आपल्याला धूर दिसतो. मग आपण अनुमानानं म्हणतो, की तिथं अग्नी असलाच पाहिजे आणि अग्नी असल्याशिवाय धूर नसतोच. याच्यावरून ते परोक्ष ज्ञान आहे. अग्नी आतल्या आत आपल्याला प्रगट होतो. तिथं धूर दिसलाय म्हणून आपण म्हणतो अग्नी असलाच पाहिजे आणि ते खरं आहे. त्याप्रमाणे ह्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान हे हे परोक्ष ज्ञान आहे म्हणजेच परमांजन्य आहे. परमांजन्य आहे पण प्रत्यक्ष नाही. परोक्ष ज्ञान हे
परमांजन्य आहे, परोक्ष ज्ञान परमांजन्य आहे, पण प्रत्यक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष नाही डोळ्यासमोर, कारण धूर दिसतोय फक्त, अग्नी नाही दिसत. आतल्या आत अग्नीचं स्वरूप आपल्यामध्ये प्रगट होऊन आपल्याला असं कळतं की तिथे अग्नी असला पाहिजे, आणि त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आता आपल्याला अपरोक्ष ज्ञान पाहिजे ब्रह्मस्वरूपाचं. मग ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान म्हणल्यानंतर प्रत्यक्ष पाहिजे. मग प्रत्यक्ष अंतःकरणवृत्ती आणि विषय एक होणे हे प्रत्यक्षाचं लक्षण आहे. मग आपल्या अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्ती, आणि त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीने अज्ञानाचं आवरण दूर करून मग वरती ही बाजूला ठेवायची. वरती ही निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे. मग हे प्रमाण साधू संतांनी कशाला सांगितले? मग उपाधी, अंतःकरणाची उपाधी बाजूला ठेवायची आणि आपण ब्रह्मरूप आहोत असं कळत असतं. उपाधी ही वेगळी असते ज्ञानवानाची, आणि अज्ञानाचं मिसळून असतं. म्हणले मिसळून, विशेषण म्हणलं की मिसळून, आणि उपाधी म्हणलं की वेगळी. तर उपाधी वेगळी, निर्विकार आम्ही, काहीच संसार आम्हा नाही. तर ही प्रमाण साधू संतांची आहेत, म्हणजे साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितलेला आहे. म्हणून अपरोक्ष वेदयुक्त प्रबल ज्ञानापासून आपल्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान व्हायला काय हरकत नाही. अशा पद्धतीनं त्याची शंका काढून टाकली. साक्षीभाष्य ज्ञान म्हणा म्हणत होता तो, तर साक्षीभाष्य म्हणण्याची गरज नाही, ते परमाज्ञानच आहे, आणि ते आपल्या वरतीनं अज्ञान दूर करून आपणच मूळचे स्वरूप आहोत हे ध्यानात घ्या. ब्रह्मज्ञान हे सुखदुःखाप्रमाणे आतल्या आतच होते. सुखदुःखे अप्रमा आहेत, तसे मात्र ब्रह्मज्ञान नाही, कारण ते शब्द प्रमाणजन्य आहे. परोक्ष ज्ञान प्रमाणजन्य आहे, पण ते प्रत्यक्ष नाही. ब्रह्मज्ञान हे दशम पुरुषाच्या ज्ञानाप्रमाणे गुरुच्या मुखाने वेदातील महावाक्य श्रवण केल्यामुळे, म्हणजेच नामाचं श्रवण केल्यामुळे उत्पन्न होते. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान प्रत्यक्ष आहे. वेद प्रमाणजन्य असल्यामुळे ते यथार्थ असून परमा आहे. तर श्री गुरुचा कर्तार्थ होण्याविषयी आशीर्वाद. तर हा आपला कालचा पॉइंट आपण थोडा गडबडीने घेतला होता, म्हणून घेतला हे. तर श्री गुरूंच्या कर्तार्थ होण्याविषयी आशीर्वाद म्हणजे याप्रमाणे शिष्या तू या चौथ्या तरंगाचे पुन्हा पुन्हा चिंतन करून, आता श्री गुरु म्हणतात त्या तत्वदृष्टीला, तत्वदृष्टी हा त्यांचा शिष्य आहे, तर श्री गुरु म्हणतात या चौथ्या तरंगाचे पुन्हा पुन्हा चिंतन करून मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय करून कर्तार्थ हो. हा श्री गुरुचा उपदेश ऐकून तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी असल्यामुळे त्याला ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान झाले. होऊन तो कर्तार्थ झाला व त्याने श्रीगुरूच्या चरणावर मस्तक ठेवून आपला ब्रह्मानुभव श्रीगुरूंना निवेदन केला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देखा बालकाची धनी दाईजे, का शिष्याचे नि झाले पण होईजे, हे सद्गुरूचे नि एकले जाणीजे, का प्रसवतिया. ज्ञानेश्वरी अध्याय 8 आणि 55 आहे. आपले मूल तृप्त झाल्याचा आनंद जन्मदात्या आईला होतो, त्याप्रमाणे शिष्य कर्तार्थ झाल्याचा आनंद यथार्थ ब्रह्मवेत्या श्रीगुरूला होतो. या माऊलींच्या वरील ओवीप्रमाणे तत्वदृष्टी कर्तार्थ झाल्याचा आनंद श्रीगुरूंना झाला. तर आपला आजचा तरंग झालेला आहे चौथा तरंग. चौथ्या तरंगाच्या तात्पर्यामध्ये त्यांनी पाठीमागल्या 4 तरंगामध्ये, म्हणजे चौथ्या तरंगापर्यंत काय काय झालं ते समजून सांगितलं. पहिल्या तरंगामध्ये म्हणले अनुबंध चतुष्ट सांगितला. अनुबंध चतुष्ट सांगून अधिकारी मुमुक्षु सांगितला. दुसऱ्या तरंगामध्ये त्याच तरंगाचं विस्तृतपणे असणारं वर्णन केलं. तिसऱ्या तरंगामध्ये श्री गुरुचं वर्णन आणि जो शिष्य आहे त्या शिष्याचा अधिकार, सद्गुरूचा अधिकार, शिष्य कसा असला पाहिजे, श्री गुरु कसे असले पाहिजेत, आणि मग असणारे ही सद्गुरू जे असतात ते ब्रह्मनिष्ठ, स्वत्रिय, दयाळू, आणि शिष्य जो असतो तो तत्वदृष्टीसारखा असला पाहिजे. तत्वदृष्टी कसा होता, त्यानं सुरुवातीला या तरंगामध्ये कसे प्रश्न केले आणि श्री गुरुला कसा शरण गेला. अशा पद्धतीचा जर शिष्य असेल तर त्या शिष्याला ज्ञान होण्यास काय हरकत नसते. आता आपण जर त्या शिष्याच्या लक्षणामध्ये जर नाही बसलो तर आपल्याला ज्ञान कसं होईल. म्हणून त्यांनी सांगितलं तत्वदृष्टीसारखं श्री गुरुला शरण गेलं पाहिजे. तर आजच्या जगामध्ये सगळं उलट झालेलं आहे. असं वाटतं की
गुरुनच आपली सेवा केली पाहिजे, मग तो गुरु चांगला आहे की नाही. असंच आहे की नाही आताच्या ह्याच्यामध्ये. हो, असंच आहे नियम आता, की गुरुनं जर सेवा केली तर आमचा गुरु चांगला आणि गुरुनं जर नाही सेवा केली तर म्हणलं गुरुला काय म्हणले. व्यावहारिक दृष्ट्या व्यवहार वेगळा असतो आणि परमार्थ वेगळा असतो. तर हे असं ध्यानात घ्या. तर श्री गुरुची लक्षणं आणि शिष्याची लक्षणं तिसऱ्या तरंगामध्ये झाली आणि चौथ्या तरंगामध्ये तत्वदृष्टीला असणारा ज्ञानाचा उपदेश करून तो मुमुक्षू आहे असं समजून त्याला ज्ञानाचा उपदेश करून त्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून दिलेलं आहे श्री गुरुनी चौथ्या तरंगामध्ये. तर म्हणले आता हे पुढं तुम्ही घेतलं तरी चालेल काय, एवढं काही का घेऊ याच्यामध्ये पुढं काय करायचं. ब्रह्मवेत्या पुरुषास विषयाची इच्छा व विषयापासून आनंद होतो की नाही, तर ही शंका घेऊन त्याचं उत्तर त्यांनी शास्त्रज्ञ शुद्ध आणि संयुक्तिक या चौथ्या तरंगामध्ये दिलेलं आहे. आणि आता इथं पुढं म्हणले अध्यास वर्णन केलेलं आहे. या तरंगामध्ये जगत हे अध्यस्त म्हणजे मिथ्या आहे हे प्रतिपादन केलेले आहे. जोपर्यंत जगत सतत बुद्धी आहे तोपर्यंत जीवाच्या ठिकाणचे दुःख नाहीसे होणार नाही. जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने नाहीसे होते. दोरीच्या अज्ञानाने भासलेला सर्प तो दोरीच्या ज्ञानाने नाहीसा होईल. तो शिंपल्याच्या ज्ञानाने नाहीसा होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गाची. ज्याप्रमाणे 100 यज्ञ करणाऱ्याला स्वर्ग मिळतो, त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान प्राप्त आहे त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हा आहे. तो जीवाला सहज प्राप्त आहे, त्याचे फक्त अज्ञान आहे. त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. जन्ममरणादी बंध जर सत्य असता तर त्याची ज्ञानाने निवृत्ती झाली नसती. ज्या अर्थी बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते त्या अर्थी बंध अध्यस्त म्हणजे मिथ्या आहे. ध्यानात घ्या. स्वप्नात एखाद्याला शास्त्राचा घाव लागून जखम झाली तर ती जखम बरी करण्याकरता त्याला जागे करणे एकच उपाय आहे. आता स्वप्नामध्ये जखम झाली म्हणल्यावर दवाखान्यात न्यायचं का त्यांना, तर तिथं फक्त जाग करावं लागतं. जाग केलं की तिथं दुखच नसतं. तशा प्रमाणे असणार आहे हे आपल्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आपला भरम गेला की सगळं स्वयंभू परमात्माच आहे. तर त्या ठिकाणी औषधाचा आणि डॉक्टरचा काय उपयोग नाही स्वप्नामध्ये. स्वप्नेची या घाया ओखंद चेवोची धनंजया तेवी अज्ञान मुळया ज्ञानाची खडग. स्वप्नामध्ये दुःख झालं, स्वप्नामध्ये जखम झाली, स्वप्नामध्ये वाघ माग लागला तर त्याला फक्त जाग करावं लागतं. त्याला दवाखान्यात न्यायची गरज नाही. जाग केलं की स्वप्नामध्ये वाघ नसतो, जखम नसते. त्याप्रमाणे असणारं आपल्याला बी असंच झालंय की मी दुःख रूप आहे, मला दुःख झालं, मी दुःखानं पछाडला गेलो, माझ्या पाठीमागं हा संसार लागला, असं जे आपल्याला वाटतंय तर ते आपल्याला भ्रमानं वाटतंय. कारण आपलं अज्ञान जात नाही म्हणून आपल्या अंतःकरणाच्या वरतीला आपण ज्ञान करून घेत नाहीत म्हणून तसं वाटतंय. तर अंतःकरणाच्या वरतीनं ज्ञान समजून घेऊन म्हणजे अज्ञान घालवून आपण स्वयंभू परब्रह्म स्वरूप आहोत. तर हे ध्यानात घ्या. मग हे जीवाला आत्मस्वरूपाची म्हणून